आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। स्वर्गाची परिभाषा काय आहे? उदाहरणार्थ, स्वर्ग म्हणजे एक हॉटेल, रेस्टॉरंट समजा। जसे कोणी धनाढ्य व्यक्ती उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये सिमला किंवा कुलू मनाली सारख्या थंड हवेच्या शहरांमध्ये जातो, तिथे एखाद्या हॉटेलमध्ये राहतो, जेथे खोलीचे भाडे आणि जेवणाचा खर्च द्यावा लागतो। 2-3 महिन्यात 20 किंवा 30 हजार रुपये खर्च करून पुन्हा आपल्या कार्यक्षेत्राकडे यावे लागते। नंतर 10 महिने मेहनत मजुरी करा, परत 2 महिने आपली मिळकत खर्च करून परत या। जर एखाद्या वर्षी कमाई चांगली झाली नाही तर त्या 2 महिन्यांच्या सुखालाही तरसतो। अगदी अशाच प्रकारे स्वर्ग समजा। या पृथ्वी लोकात साधना करून काही काळ स्वर्गरूपी हॉटेलमध्ये जातो, नंतर आपली पुण्य कमाई खर्च करून पुन्हा नरक आणि 84 लक्ष प्राण्यांच्या शरीरामध्ये कष्ट पापकर्माच्या आधारावर भोगावे लागतात। जोपर्यंत तत्वदर्शी संत मिळणार नाही तोपर्यंत उपरोक्त जन्म मृत्यू, स्वर्ग नरक व 84 लक्ष योन्यांचे कष्ट चालूच राहतील, कारण केवळ पूर्ण परमात्मा यांचे सतनाम व सारनामच पापांचा नाश करते। अन्य प्रभूंच्या पूजेने पाप नष्ट होत नाहीत, सर्व कर्माचे जसेच्या तसेच फळ मिळते। यासाठीच गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये म्हटले आहे की ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे महास्वर्गापर्यंत सर्व लोक नाशवान आहेत। जर स्वर्ग महास्वर्गच राहिले नाही तर साधकाचे ठिकाण कोठे असेल याचा कृपया विचार करावा। प्रश्न: काय गीताचा नित्यपाठ करण्याने कोणताच लाभ नाही? जे दान करतात, जसे कुत्र्याला भाकरी, भुकेल्यास अन्न, मुंग्यांना पीठ, तीर्थस्थळी अन्नदान इत्यादी करतात, काय हेही व्यर्थ आहे? उत्तर: धार्मिक सद्ग्रंथांच्या वाचन पठणाने ज्ञान यज्ञाचे फळ मिळते। यज्ञाचे फळ काही वेळासाठी स्वर्ग वा ज्या उद्देशाने यज्ञ केला त्याचे फळ मिळते, परंतु मोक्ष नाही। नित्यपाठ करण्याचे मुख्य कारण असे आहे की सद्ग्रंथांमध्ये जो साधना करण्याचा निर्देश आहे किंवा जे न करण्याचा निर्देश आहे त्याची आठवण सतत राहावी, कधी कोणती चूक होऊ नये, ज्यामुळे आपण वास्तविक उद्देशाचा त्याग करून चूक करून शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण पूजा नाही केली पाहिजे। आणि मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश आत्मकल्याण आहे हे लक्षात ठेवून ते फक्त शास्त्र अनुकूल साधनेनेच शक्य आहे। जसे एका जमीनदाराला वृद्धावस्थेमध्ये पुत्राची प्राप्ती झाली। शेतकऱ्याने विचार केला, जोपर्यंत बालक तरुण होईल, आपल्या शेतीचे जमिनीचे काम सांभाळण्यायोग्य होईल, तोपर्यंत मला मृत्यू ना येवो। त्यामुळे शेतकऱ्याने आपले अनुभव लिहून ठेवले आणि आपल्या पुत्राला सांगितले की जेव्हा तू तरुण होशील तेव्हा आपल्या शेतीचे काम समजण्यासाठी या माझ्या अनुभवांचा लेख दररोज वाच आणि शेती कर। वडिलांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याचा मुलगा दररोज वडिलांनी लिहिलेला अनुभवाचा लेख वाचायचा, परंतु त्यात जसे लिहिले आहे तसे करत नसे। तो शेतकऱ्याचा पुत्र धनाढ्य होऊ शकतो का? कधीही नाही। तसेच करावे लागेल जे वडिलांनी आपल्या अनुभवांच्या लेखात लिहिले आहे। अगदी अशा प्रकारे पवित्र गीताचा पाठ श्रद्धाळू नियमित करत आहेत, परंतु साधना सद्ग्रंथांच्या विरुद्ध करत आहे। यामुळे गीता अध्याय 16 श्लोक 23 व 24 अनुसार व्यर्थ साधना आहे। जसे तिन्ही गुण, रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांची पूजा गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 आणि 20 ते 23 मध्ये मनाई आहे, आणि श्राद्ध घालणे म्हणजे पितरपूजा, पिंडदान, गंगेमध्ये अस्थि विसर्जन, 13वा 17वा महिना, 6माही, वर्ष श्राद्ध घालणे इत्यादी करणे गीता अध्याय 9 श्लोक 25 मध्ये मना आहे। व्रत ठेवण्यास गीता अध्याय 6 श्लोक 16 मध्ये मना आहे। लिहिले आहे की हे अर्जुन, योग म्हणजे भक्ती ना तर काहीच न खाणाऱ्यांचा सिद्ध होतो, म्हणजेच व्रत ठेवण्यास मनाई आहे। भुकेल्यांना भोजन देणे, कुत्रे इत्यादी जीवजंतू व पशु यांना खायला घालण्यात वाईट नाही, परंतु पूर्ण संतांच्या माध्यमातून त्यांच्या आज्ञेनुसार दान, यज्ञ इत्यादी करणे पूर्ण लाभदायक आहे। जसा एक कुत्रा कारमध्ये मालकाच्या सीटवर बसून प्रवास करतो, त्याचा ड्रायव्हर मात्र मनुष्य असतो, त्या पशुला सामान्य माणसापेक्षाही अधिक सुविधा प्राप्त होतात। स्वतंत्र खोली, पंखा किंवा कूलर लावलेला असतो इत्यादी इत्यादी। जेव्हा तो नादान प्राणी मानवी शरीरात होता, दानही केले, परंतु ते मनमाने आचरणाच्या माध्यमातून केले।
जे शास्त्रविधीच्या विरुद्ध असल्यामुळे लाभदायक झाले नाही. प्रभूचे विधान आहे की जसे कर्म प्राणी करेल त्याचे फळ अवश्य मिळेल. हे विधान तोपर्यंत लागू आहे जोपर्यंत पूर्ण परमात्मा यांचा मार्गदर्शक तत्वदर्शी संत भेटत नाही. प्राणी जसे कर्म करतो तसेच फळ त्याला प्राप्त होते. या विधानानुसार तो तीर्थस्थाने आणि धामांवर किंवा अन्य स्थानांवर अन्नदानाद्वारे आणि कुत्रे इत्यादी प्राण्यांना खायला घालणे या कर्मांच्या आधारावर कुत्र्याच्या योनींमध्ये गेला. तेथेही केलेल्या कर्माचे फळ मिळाले. कुत्र्याच्या जीवनामध्ये आपली पूर्वजन्मातील शुभ कर्मांची कमाई संपवून गाढवाच्या योनीमध्ये जाईल. त्या गाढवाच्या जीवनात सर्व सुविधा काढून घेतल्या जातील. संपूर्ण दिवस माती, कच्च्या पक्क्या विटा वाहणार. त्यानंतर अन्य प्राण्यांच्या शरीराचे कष्ट होतील आणि नरकही भोगावा लागेल. 84 लक्ष योन्यांचे कष्ट भोगून नंतर मनुष्य शरीर प्राप्त होईल. पुन्हा माहित नाही भक्ती घडते किंवा नाही. जसे धाम आणि तीर्थांना जाणारे पायाखाली वा ज्या वाहनाने जातात त्याच्या चाकाखाली जेवढे जीवजंतू मरतात त्याचे पाप देखील तीर्थ व धाम यात्रीला भोगावे लागते. जोपर्यंत पूर्ण संत परमात्मा यांची सत्य साधना सांगणारा मिळत नाही तोपर्यंत पापनाश क्षमा होऊ शकत नाही. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश, ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष, काल आणि परब्रह्म म्हणजे अक्षरपुरुष यांची साधना करून पापाचा नाश क्षमा होत नाही. पाप आणि पुण्य या दोन्हीचे फळ भोगावे लागते. जर त्या प्राण्याने गीताज्ञानानुसार पूर्ण संताची शरण घेऊन पूर्ण परमात्मा यांची साधना केली असती तर एकतर तो सतलोकी गेला असता किंवा दुसऱ्यांदा मनुष्य शरीर प्राप्त झाले असते. पूर्वपुण्याईच्या आधारावर पुन्हा कोणी संत भेटेल तो प्राणी पुन्हा शुभकर्म करून मुक्त होतो. यासाठी वरीलप्रमाणे मनमाने आचरण लाभदायक नाही. प्रश्न: गीता अध्याय 3 श्लोक 35 व अध्याय 18 श्लोक 47 मध्ये म्हटले आहे की चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा गुणरहित आपला धर्मच अतिउत्तम आहे. आपल्या धर्मामध्ये मरणेही कल्याणकारी आहे. दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. याने असे सिद्ध होते की जो जशा प्रकारची पूजा करतो तिचा त्याग करू नये. आपल्या धर्मामध्ये मरणेही कल्याणकारक आहे. उत्तर: जर गीता अध्याय 3 श्लोक 35 अध्याय 18 श्लोक 47 चा अर्थ हा असेल की जो जशी पूजा करत आहे करत राहावी, तिचा त्याग करू नये, तर पवित्र श्रीमद भगवत गीतामधील ज्ञानाची काय आवश्यकता होती? एक श्लोक खूप होता. श्री गीताच्या या श्लोकांचा भावार्थ योग्य आहे, परंतु अनुवादकर्त्यांनी त्याचा अर्थ विपरीत केलेला आहे. कृपया खालील प्रमाणे वाचा वरील दोन्ही श्लोकांचा खरा अर्थ. अध्याय 3 श्लोक 35 श्रेयान् स्वधर्म विगुणः परम धर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मः भयावहः. अनुवाद: विगुणः गुणरहित अर्थात शास्त्रविधीचा त्याग करून, स्वनुष्ठितात स्वतःच्या मनाप्रमाणे चांगल्या प्रकारे आचरणामध्ये आणलेले, परम धर्मात दुसऱ्यांच्या धार्मिक पूजेपेक्षा, स्वधर्म हा आपली शास्त्रविधी अनुसार पूजा, श्रेयान अति उत्तम आहे शास्त्रानुकूल, स्वधर्मे आपल्या पूजेमध्ये तर, निधनम मरणेही, श्रेयः कल्याणकारक आहे आणि परधर्म दुसऱ्यांची पूजा, भयावह भय देणारी आहे. अध्याय 18 श्लोक 47 श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्न आपनोति किल्बिषम. अनुवाद: विगुणः गुणरहित, स्वनुष्ठितात स्वतःच्या मनाने म्हणजेच शास्त्रविधीरहित चांगल्या प्रकारचे आचरण केलेले, परधर्मात दुसऱ्यांचा धर्म म्हणजेच धार्मिक पूजेपेक्षा, स्वधर्म हा आपला धर्म म्हणजेच शास्त्रविधी अनुसार धार्मिक पूजा, श्रेयान श्रेष्ठ आहे, स्वभावनियतम स्वतःच आपल्या स्वभावानुसार केलेले मनमाने आचरण, कर्म भक्तिकर्म न नको, कुर्वन करू, किल्बिषम त्यामुळे पाप, आपनोती प्राप्त करशील. विशेष याचे प्रमाण गीता अध्याय 17 श्लोक 1 ते 6 मध्ये स्पष्ट आहे. वरील श्लोकांमध्ये स्पष्ट आहे की आपली शास्त्रविधी अनुसार साधना श्रेष्ठ आहे. दुसऱ्यांची चमकधमकवाली साधना कितीही सुनियोजित वाटली ती हानिकारक असते. जसे मातेचे जागरण करणारे अत्यंत सुरेल आवाजामध्ये गाणे गात मातेची स्तुती, मनगडंत केलेल्या कविता
त्यांच्याद्वारे पूर्ण ताल सुरात करतात. या स्वनष्ठितात स्वयंनिर्मित शास्त्रविधीरहित साधनेकडे आकर्षित होऊन आपल्या शास्त्रानुकूल साधनेचा त्याग करू नये. जसे कोणी साधक सत्साधना करू लागला की तो पूर्वीच्या शास्त्रविरुद्ध असलेल्या सर्व पूजांचा त्याग करतो, जसे पितरपूजा, मंदिरात वगैरे जाणे इत्यादी. त्यावेळी इतर शास्त्रविधी विरुद्ध साधना करणारे म्हणतात की तुम्ही सर्व पूर्वीच्या पूजांचा त्याग केला आहे, सर्व देव रुष्ट होतील. एका व्यक्तीने असेच केले होते. त्याचा एकुलता एक मुलगा मरण पावला. अशा प्रकारे दुसऱ्याची शास्त्रविरुद्ध साधना भय निर्माण करते. परंतु आपल्या शास्त्र अनुकूल साधनेला अंतिम श्वासापर्यंत करत राहणेच कल्याणकारक आहे. प्रश्न: मी गीता अध्याय 6 श्लोक 10 ते 15 मध्ये वर्णन केलेल्या विधी अनुसार एका आसनावर बसून शिरासह इतर अवयव सम करून ध्यान करतो. एकादशीचे व्रत देखील करतो. या प्रकारे शांतीला प्राप्त होईल. उत्तर: कृपया आपण गीता अध्याय 6 श्लोक 16 वाचा. यामध्ये लिहिलेले आहे की हे अर्जुन, हा योग साधना अधिक भोजन खाणाऱ्यांचा सिद्ध होत नाही किंवा काहीही न खाणाऱ्यांचा, व्रत उपवास करणाऱ्यांचा सिद्ध होत नाही. अधिक जागरण करणाऱ्यांचा किंवा अधिक झोपणाऱ्यांचा देखील तो सिद्ध होत नाही. एका स्थानावर बसून साधना करणाऱ्यांचाही तो सिद्ध होत नाही. गीता अध्याय 6 श्लोक 10 ते 15 पर्यंत वर्णन केलेल्या विधींचे खंडन गीता अध्याय 3 श्लोक 5 ते 9 मध्ये केलेले आहे की जी मूर्ख व्यक्ती समस्त कर्मेंद्रियांना हठपूर्वक रोखून म्हणजेच एका स्थानावर बसून चिंतन करते ती पाखंडी म्हणली जाते. त्यामुळे कर्मयोगीत कार्य करत करत साधना करणारा साधक श्रेष्ठ आहे. वास्तविक भक्तिविधीसाठी गीता ज्ञानदाता प्रभू ब्रह्म एखाद्या तत्वदर्शी संताचा शोध घेण्यास सांगत आहे. गीता अध्याय 4 श्लोक 34 यावरून असे सिद्ध होते की गीता ज्ञानदाता ब्रह्म द्वारे सांगितलेला भक्तिविधी पूर्ण नाही. त्यामुळेच गीता अध्याय 6 श्लोक 10 ते 15 पर्यंत ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष काल द्वारा सांगितलेले त्याच्या स्वतःच्या साधनेचे वर्णन आहे. तसेच गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये आपल्या भक्ती साधनेने मिळणाऱ्या शांतीला अतिनिकृष्ट म्हणजे अनुत्तमाम असे म्हटलेले आहे. उपरोक्त गीता अध्याय 6 श्लोक 10 ते 15 मध्ये म्हटलेले आहे की मन आणि इंद्रियांना वश करू इच्छिणाऱ्या साधकाने एक विशेष आसन तयार करावे. ते अधिक उंच नसावे किंवा कमी उंचीचेही नसावे. अशा आसनावर बसून चित्त तसेच इंद्रियांना वश करून मन एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. सरळ ताठ बसून ब्रह्मचर्याचे पालन करत मनाला लगाम लावत परायण म्हणजे एकरूप व्हावे. अशी साधना करणारा साधक माझ्यामध्ये वास करणाऱ्या निर्वाण परमाम पूर्ण म्हणजे चेतनाहीन पूर्णपणे मृतवत म्हणजे नाममात्र शांतीस प्राप्त होतो. म्हणूनच गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये आपल्या साधनेने मिळणाऱ्या गतीला म्हणजे लाभाला अतिनिकृष्ट म्हणजे अनुत्तमाम म्हटलेले आहे. याच गीता अध्याय 18 श्लोक 62 आणि अध्याय 15 श्लोक 4 मध्ये म्हटलेले आहे की हे अर्जुना, तू परमशांती व सतलोकास प्राप्त होशील. त्यानंतर पुनर्जन्म होत नाही तर पूर्ण मोक्ष मिळतो. मी देखील गीता ज्ञानदाता प्रभू त्याच आदिनारायण पुरुष परमेश्वर यांना शरण आहे. त्यामुळे त्यांचीच भक्ती साधना व पूजा दृढ निश्चयाने केली पाहिजे. आपल्या साधनेच्या अनुमानयुक्त ज्ञानाच्या आधारावर सांगितलेल्या मार्गाला अध्याय 6 श्लोक 47 मध्ये देखील स्वतः युक्ततमः मतः अर्थात अज्ञानाचा अंधकार असलेले विचार असे म्हटले आहे. इतर अनुवादकर्त्यांना मे युक्ततमः मतःचा अर्थ परमश्रेष्ठ मान्य आहे केलेला आहे. परंतु हे माझे अनुमानित अज्ञानरूपी अंधकाराच्या आधारावर दिलेले मत आहे असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. कारण याच्या यथार्थ ज्ञानाविषयी योग्य तत्वदर्शी संतांकडून माहिती घेण्यास सांगितलेले आहे. गीता अध्याय 4 श्लोक 34. वास्तविक अनुवाद गीता अध्याय 6 मधील श्लोक 47 चे योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यः माम सह मे युक्ततमः मतः. अनुवाद: माझ्याद्वारे दिलेला भक्ती विचार जो अंदाज लावलेला आहे वरील श्लोक 10 ते 15 मध्ये वर्णित पूजा विधी जी मी अंदाजे सांगितलेली आहे ते पूर्ण ज्ञान नाही.
कारण की सर्वेषां सर्व योगिनाम साधकांमध्ये यह जो श्रद्धावान पूर्ण आस्थेने अंतरात्मना सत्य ओढीने मद्गतेनं माझ्याद्वारे दिलेल्या भक्तिमतानुसार माम मला भजते भजतो सह तो अपि देखील युक्ततमः अज्ञानरूपी अंधकाराने जन्ममृत्यू स्वर्ग नरक वाल्या साधनेमध्येच लीन आहे. हे मे माझे मतहा विचार आहेत. याचेच प्रमाण पवित्र गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये आणि पवित्र गीता अध्याय 5 श्लोक 29 तसेच गीता अध्याय 6 श्लोक 15 मध्ये स्पष्ट केलेले आहे. म्हणूनच पवित्र गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की हे भारत, तू सर्वस्व भावाने त्या परमात्म्याला शरण जा. त्यांच्या कृपेनेच तुला परम शांती मिळेल व सनातन परमधाम अर्थात सतलोक प्राप्त होईल. पवित्र गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये म्हटले आहे की तुला पवित्र गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये वर्णन केलेले तत्वदर्शी संत भेटल्यानंतर त्या परमपद परमेश्वर यांना जाणीवपूर्वक शोधले पाहिजे. तिथे गेलेले साधक पुन्हा परतून या जगतामध्ये येत नाहीत, अर्थात जन्ममृत्यूपासून ते कायमचे मुक्त होऊन जातात. ज्या परमेश्वराने संसाररूपी वृक्षाची रचना केलेली आहे, मी देखील त्या आदिपुरुष परमेश्वर यांना शरण आहे, त्याचीच भक्ती केली पाहिजे. गीता अध्याय 3 श्लोक 5 ते 9 मध्ये आणि गीता अध्याय 6 श्लोक 10 ते 15 मधील ज्ञान अयोग्य आहे असे सिद्ध केलेले आहे. अर्जुन म्हणाला की प्रभू, मनाला रोखणे अत्यंत कठीण आहे. त्यावर भगवानांनी उत्तर दिले की अर्जुना, मनाला रोखणे हे वायूला रोखण्यासारखे आहे. नंतर असे देखील म्हटले आहे की कोणीही व्यक्ती केव्हाही निस्संदेहपणे कर्म केल्याशिवाय क्षणमात्र देखील राहत नाही. महामूर्ख मनुष्य समस्त कर्मेंद्रियांना हठपूर्वक वरून रोखून मनात मात्र काही ना काही विचार करतच राहतो. त्यामुळेच एका स्थानावर हठयोग करत बसण्यापेक्षा सांसारिक कार्य करत करत कर्मयोग भक्ती साधना करणेच श्रेष्ठ आहे. कर्म न करता अर्थात हठयोगाने एका स्थानावर बसून साधना करण्यापेक्षा कर्म करत भक्ती साधना करणे श्रेष्ठ आहे. एका स्थानावर बसून अकर्मणा साधना करून तुझा जीवन निर्वाह कसा होणार? शास्त्रविधीचा त्याग करून साधना हठयोग एका आसनावर बसून करणे हे कर्मबंधनाचे कारण आहे. दुसरे, जे शास्त्र अनुकूल कर्म करत करत भक्ती साधना करणेच श्रेष्ठ आहे. म्हणूनच सांसारिक कार्य करत करत भक्ती साधना कर. पवित्र गीता अध्याय 8 श्लोक 7 मध्ये म्हटले आहे की युद्धही कर, पण त्याबरोबर माझे स्मरणही कर. अशा प्रकारे तू मलाच प्राप्त होशील. गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये तसेच गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की परंतु माझ्या साधनेमुळे होणारा गती लाभ अनुत्तमाम अतिनिकृष्ट आहे. त्यामुळेच तू त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परम शांती लाभेल. तसेच सतलोक शाश्वतम स्थानम प्राप्त करशील. त्या परमेश्वर यांचा भक्तिविधी व पूर्ण ज्ञान म्हणजे तत्वज्ञान एखाद्या तत्वदर्शी संताचा शोध घेऊन त्याला विचार. मी देखील म्हणजे गीता ज्ञानदाता ब्रह्म क्षरपुरुष ते जाणत नाही. प्रश्न: पवित्र गीता अध्याय 15 श्लोक 18 मध्ये सांगितलेले आहे की मी लोकवेदांमध्ये पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. यावरून तर हेच सिद्ध होते की गीता ज्ञानदाता प्रभूच सर्वशक्तिमान आहे. तसेच गीता अध्याय 12 पूर्णपणे गीता ज्ञानदाता याचाच महिमा सांगत आहे. उत्तर: गीतामध्ये गीता ज्ञानदाता प्रभू आपली साधना व समर्थताही सांगत आहे. त्याबरोबरच त्या पूर्ण परमात्मा यांचा महिमा देखील सांगत आहे आणि त्या परमेश्वर यांच्या भक्ती साधनेसाठी तत्वदर्शी संतांकडे संकेतही करत आहे. गीताचा संपूर्ण अध्याय 12 ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष काल च्या महिम्याने परिपूर्ण आहे आणि गीताचा संपूर्ण अध्याय 13 त्या पूर्ण परमात्मा अर्थात आदिपुरुष परमेश्वर यांच्या महिम्याने परिपूर्ण आहे. गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 आणि 16 व 17 मध्ये पूर्ण परमात्मा तसेच परब्रह्म ब्रह्म आदींचे निर्णायक ज्ञान आहे. गीता अध्याय 15 श्लोक 16 मध्ये म्हटले आहे की पृथ्वी तत्वाने निर्माण झालेल्या लोकांमध्ये ब्रह्मचे 21 ब्रह्मांड व परब्रह्मचे 7 संख ब्रह्मांड पृथ्वी तत्वाने बनल्याने त्यांना एक लोक देखील म्हटले जाते. 2 प्रभू आहेत,
एक क्षरपुरुष म्हणजेच ब्रह्म आणि दुसरा म्हणजे अक्षर पुरुष म्हणजेच परब्रह्म. या दोन्ही प्रभूंच्या अंतर्गत येणारे जेवढे प्राणी आहेत त्यांचे आणि या दोन्ही प्रभूंचे स्थूल शरीर नाशवान आहे आणि जीवात्मा अविनाशी म्हटला गेलेला आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये सांगितलेले आहे की वास्तवामध्ये पुरुषोत्तम अर्थात सर्वशक्तिमान परमेश्वर तर या दोघा प्रभूंपेक्षा वेगळाच आहे. जो परमात्मा म्हटला जातो, जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो, तोच वास्तवामध्ये अविनाशी परमेश्वर म्हटला जातो. गीता अध्याय 15च्याच श्लोक 18 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणजे क्षरपुरुष ब्रह्म आपली स्थिती सांगताना म्हणत आहे की मला तर लोकवेद म्हणजे दंतकथाच्या आधारे पुरुषोत्तम म्हणतात, कारण मी 21 ब्रह्मांडांमध्ये जेवढे प्राणी माझ्या अधीन आहेत ते भलेही स्थूल शरीरात नाशवान आहेत किंवा आत्मारूपात अविनाशी आहेत, त्यांच्यापेक्षा मी उत्तम श्रेष्ठ आहे. म्हणूनच मी लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. वास्तवामध्ये पुरुषोत्तम तर कोणी दुसराच परमेश्वर आहे. त्यांच्याविषयी गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये म्हटले आहे. प्रश्न: गीता अध्याय 10 श्लोक 2 आणि 3 मध्ये म्हटले आहे की माझ्या उत्पत्तीविषयी कोणीही जाणत नाही. जो मला अनादि अजन्मा तत्वाने जाणतो तो सर्व पापातून मुक्त होतो. यावरून असे स्पष्ट होते की ब्रह्मचा जन्म नाही आणि तो सर्व पापे नष्ट करतो. उत्तर: गीता अध्याय 10 श्लोक 2 पुन्हा वाचा. त्यामध्ये म्हटले आहे की माझी उत्पत्ती न देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू शिव इत्यादी जाणतात, ना महर्षी जाणतात, कारण त्या सर्वांची उत्पत्ती माझ्यापासूनच झालेली आहे. या श्लोकावरून स्वयं असे सिद्ध होते की गीता ज्ञानदाता प्रभूची उत्पत्ती म्हणजेच जन्म तर झालेला आहे, परंतु काल म्हणजे ब्रह्मपासून उत्पन्न झालेले देवता व ऋषीगण हे जाणत नाहीत, कारण ते कालपासूनच उत्पन्न झालेले आहेत. जसे पित्याच्या जन्माविषयी मुलांना काहीच माहिती नसते, परंतु वडिलांचे वडील म्हणजेच आजोबा याबाबत सर्व काही सांगू शकतात. पूर्ण परमात्मा यांनी स्वतः काल लोकामध्ये प्रकट होऊन ब्रह्म म्हणजे कालच्या उत्पत्तीविषयी सांगितलेले आहे. कृपया याच पुस्तकातील विषय सृष्टीरचनामध्ये ऐकू शकता. गीता अध्याय 10 श्लोक 3चा अनुवाद चुकीचा केलेला आहे. जसे गीता अध्याय 2 श्लोक 12 आणि अध्याय 4 श्लोक 5 मध्ये स्वतःला नाशवान व जन्ममृत्यू वारंवार प्राप्त होणारा असे सांगितलेले आहे, तसेच अध्याय 2 श्लोक 17 आणि अध्याय 8 श्लोक 3, 8 ते 10 आणि 20 तसेच अध्याय 15 श्लोक 4, 16 आणि 17 मध्ये कोणत्या तरी दुसऱ्या अविनाशी अनादि परमात्मा यांच्याविषयी सांगितलेले आहे. त्यामुळेच गीता अध्याय 10 श्लोक 3 मध्ये सांगितले आहे की जो मनुष्यांमध्ये विद्वान म्हणजेच तत्वदर्शी संत मला तसेच त्या अनादि वास्तवामध्ये जन्मरहित सर्व लोकांचे महेश्वर म्हणजे परमेश्वर यांना तत्वाने जाणतो, तेच तत्वदर्शी संत सत्य ज्ञान सांगतात, ज्यामुळे सत्साधना करून पापांपासून मुक्ती होते. याचे प्रमाण गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्येही आहे. कृपया गीता अध्याय 10 श्लोक 3चा यथार्थ अनुवाद वाचा. गीता अध्याय 10 श्लोक 2: न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिहि देवानां महर्षीणां च सर्वशः. अनुवाद: मी माझ्या प्रभवनम उत्पत्तीस न सुरगणाः देवता लोक जाणतात आणि न महर्षयः महर्षी लोक देखील विदुः जाणतात ही, कारण अहम मी सर्वशः सर्व प्रकारे देवानां देवतांचा च आणि महर्षीणां महर्षींचाही आदिही आदि अर्थात उत्पत्तीचे कारण आहे. अध्याय 10 श्लोक 3: यह माम अजम अनादिम च वेत्ति लोक महेश्वरम असम्मूढ सह मर्त्येषु सर्व पापैहि प्रमुच्यते. अनुवाद: यह जो विद्वान व्यक्ती माम मला च आणि अनादिम कायम राहणारे अर्थात पुरातन, अजम जन्म न घेणाऱ्या, लोकमहेश्वरम सर्व लोकांमध्ये महान ईश्वर अर्थात सर्वोच्च परमेश्वर यांना वेत्ती जाणत आहे, सह तो मर्तेषु शास्त्रांना योग्य प्रकारे जाणणारा अर्थात वेदांनुसार ज्ञान असणारा, असम्मूढ अर्थात तत्वदर्शी विद्वान, सर्व पापैहि सर्व पापांना प्रमुच्यते विस्तृत वर्णनासह सांगतो अर्थात
तोच सृष्टीज्ञान आणि कर्मांचे खरे वर्णन करतो, अर्थात अज्ञानापासून पूर्णपणे मुक्त करतो. त्यामुळे त्या तत्वदर्शी संतांद्वारे सांगितलेल्या वास्तविक साधनेच्या आधारावर भक्ती करणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होऊन जातात.